हेलो गर्ल्स एंड बॉयज, अपना टॉपिक चल रहा है करंट इलेक्ट्रिसिटी आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये इंपॉर्टंट पॉईंट चालू आहे, दॅट इज अ ओहम्स लॉ. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण ओहम्स लॉच्या रिलेटेड भरपूर पॉईंट घेतले, ओहम्स लॉ त्याच्या रिलेटेड टर्म्स घेतल्या आणि आपण एक इंपॉर्टंट पॉईंट दॅट इज अ टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टेंस घेतलं. आजच्या वीडियो में आज के वीडियो में हम लेने जा रहे हैं दैट इज कॉल्ड एज द स्पेसिफिक रेजिस्टेंस, या तो हम इसको क्या बोलेंगे रेजिस्टिविटी. इट इज अ मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट फॉर द नीट एंड जेई एग्जामिनेशन. बहुत बार इस पे क्वेश्चंस आ चुके हैं. सो ठीक है, तो चलिए शुरू करते हैं अपना पॉइंट, दैट पॉइंट हैविंग द नेम स्पेसिफिक रेजिस्टेंस. तो चलो मैं यहाँ पे हेडिंग डाल देता हूँ बेटा. सो दैट इज अ स्पेसिफिक रेजिस्टेंस. स्पेसिफिक रेजिस्टन्स या तो याचा दुसरं एक नाव आहे दॅट इज कॉल्ड ॲज द रेझिस्टिव्हिटी. काय आहे रेझिस्टिव्हिटी अँड डिनोटेड बाय दॅट इज द रो. दॅट इज द इम्पॉर्टंट स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे काय बेटा की ज्याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स घेणार आहेत त्या मटेरियलचे स्पेसिफिक पार्ट घ्यायचा आहे, दॅट इज अ लेंथ अँड क्रॉस सेक्शनल एरिया. आपल्याला स्पेसिफाय करायची आहे टर्म्स. कोणती टर्म्स? रेजिस्टन्स. कुणासाठी? मटेरियलसाठी. आणि ते स्पेसिफाय करण्यासाठी आपल्याला त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स लागणार आहेत, ते म्हणजे त्याचा लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरिया. याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं. सो रेजिस्टन्स इज डिपेंड अपॉन द लेंथ ॲज वेल ॲज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द गिवन मटेरियल. तर आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स घेऊया. आता हे व्हॉट इज दॅट स्पेसिफिक रेजिस्टन्स देख लो बेटा. दैट इज कॉल्ड एज द आर. आर इज कॉल्ड एज द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यल. यल इज कॉल्ड लेंथ ऑफ दैट कंडक्टर. आप बोलेंगे कैसे क्या सर? सिंपल सी बात है बेटा. देख लो, मैं यहाँ पे दो कंडक्टर लेता हूँ. हा एक कंडक्टर घेतोय आणि हा एक कंडक्टर ले रहा हूँ. कितने कंडक्टर घेतोय बेटा मी? दो कंडक्टर. पहले की लेंथ छोटी है, दूसरे की ज़्यादा है. आणि इथे जर बघितलं आपण तर दॅट आर कॉल्ड एज द ऑब्स्टॅकल. दॅट इज कॉल्ड एज अ न्यूट्रल पार्ट इन दॅट मटेरियल. ओके, हा एक ऑब्स्टॅकल आहे. ऑब्स्टॅकल फ्लोच्या पाथ बघा. Obstacle in the path of the flowing charge is known as the resistance. Resistance which can oppose the flow of that charge. म्हणूनच त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतोय. तो यहाँ पे देख लो बेटा, सिंपल सी बात है. ये देखो लंबा कंडक्टर आहे, याची लेंथ जास्त आहे. आता याची लेंथ जास्त आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स जास्त येणार आहे, अडथळा जास्त येणार आहे. अडथळा इज नथिंग बट इन द टेक्निकल लँग्वेज वी नो दॅट द रेजिस्टन्स दॅट इज नथिंग बट द रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. डोंट फॉरगेट अबाउट दॅट. कीप इट इन माइंड कि रेजिस्टन्स ऑफ दैट मटेरियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ दैट मटेरियल. जितनी ज़्यादा लेंथ उतनी ज़्यादा रेजिस्टेंस, जितना कम लेंथ उतना कम रेजिस्टेंस. दैट इज हियर. आता हे तर आपल्याला इथे माहीत पाहिजे. आता इंपॉर्टंट पॉइंट इज नथिंग बट, इसको हमने बोल दिया नंबर 1 एंड नंबर 2 इज नथिंग बट रेजिस्टेंस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया. आता रेजिस्टेंस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया. व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट? रेजिस्टेंस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरियावरती रेजिस्टन्स डिपेंड आहे, करंट नाही. यहाँ पे देख लो, सुरुवातीला मी सांगितलं होतं की करंट फ्लो इज इंडिपेंडेंट ऑन द क्रॉस सेक्शनल ऑफ दॅट मटेरियल बट द रेजिस्टन्स इज डिपेंड अपॉन द क्रॉस सेक्शनल एरिया. हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. आता क्रॉस सेक्शनल एरिया मी साधे एक एग्जांपल देतो बेटा. घर से बाहर जाना है अपने को तो हम दरवाजे में से जाते. जेवढा छोटा दरवाजा असेल तेवढा अडथळा जास्त होईल. दॅट इज नथिंग बट तो दरवाजा इज नथिंग बट त्याला आपण म्हणू शकतो क्रॉस सेक्शनल एरिया. आणि जाताना होणारा त्रास म्हणजे आपला रेजिस्टन्स. तो सिंपल सी बात है. जितना छोटा, जेवढा छोटा त्या एरिया त्या दरवाजाचा असेल तेवढा त्रास जास्त होईल. दॅट इज कॉल्ड एज द रेजिस्टेंस. तो यहाँ पे देख लो बेटा, एरिया कैसा है? छोटा है. तो ऑब्स्टैकल कितना है? ज़्यादा है. रेजिस्टेंस जास्त है. प्रोपोर्शनैलिटी कशी आहे? इन्व्हर्सली आहे. दॅट आर द बेसिक टर्म्स. ऑलवेज कीप इट इन माइंड दॅट इज नथिंग बट रेजिस्टेंस ऑफ द एनी मटेरियल इज डिपेंड अपॉन its length and its cross sectional area. Resistance is directly proportional to the length and resistance is inversely proportional to the cross sectional area. दोनों को मिला के लेते हैं. So that is here. मी इथे घेतो from equation first and second. चलो मैंने यहाँ पे ले लिया first and second. That is nothing but resistance is directly proportional to length, inversely proportional to the cross sectional area. आणि इथे आपल्याला कळायला पाहिजे वी हॅव टू. सो दॅट इज नथिंग बट अपने को यहाँ पे देखा जाए तो इथं प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायची, तर वी हॅव टू टेक दॅट कॉन्स्टंट. सो आर इज इक्वल टू रो इंटू यल अपॉन ए. आणि हे जे रो आहे त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणायचं? स्पेसिफिक रेजिस्टेंस, या तो इसको हम क्या बोलेंगे? रेजिस्टिविटी. सो दैट इज हियर. तो यहाँ पे देख लो बेटा, रेजिस्टिविटी आर इज इक्वल टू रो इंटू यल अपॉन ए. सो रो इज इक्वल टू क्या आएगा बेटा? आर ए अपॉन यल. सो दैट इज द फॉर्मूला. हा फॉर्मूला कुणाचा है बेटा? रेजिस्टेंस. इसका हम एसआई यूनिट लेते हैं बेटा. व्हाट इज दैट एसआई यूनिट?
आता याचा युनिट घेऊया, रेझिस्टन्स ओहम, एरिया मीटर स्क्वेअर. इथे जर बघितलं तर ओहम, इथे काय एरिया मीटर स्क्वेअर अपॉन लेंथ मीटर, मीटर एंड स्क्वेअर गेट कॅन्सल, तो एरिया. सो क्या आएगा बेटा, त्याचं याचा युनिट काय येईल, ओहम मीटर, नॉट द ओहम पर मीटर, ओहम मीटर. हे त्याचं याचा युनिट झालं. सिंपल सी बात है बेटा. इसको हम क्या बोलेंगे, रेजिस्टिविटी. रेजिस्टिविटी इज नथिंग बट, रेजिस्टिविटी कुणावरती डिपेंड आहे, लेंथ अँड क्रॉस सेक्शनल एरिया. ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. आणि याच्यावरून आपण हे डेव्हलपमेंट आपण इथं केलं आहे. आणि याच्यावर आपण जर पाहिलं आपण तर सिंपल सी बात है बेटा, ये जो रेजिस्टिविटी आहे ना, रेजिस्टिविटी मी इथं घेतो, रेजिस्टिविटी ऑफ इन्सुलेटर is always greater than, resistivity of insulator is always greater than resistivity of alloy is always greater than, that is called as the resistivity of a semiconductor. So that is here, semiconductor इज ऑलवेज, यहाँ पे देखा जाए ग्रेटर दॅन रेजिस्टिविटी ऑफ दॅट कंडक्टर. तर सगळ्यात जास्त रेजिस्टिविटी कुणाकडे असते, तर इन्सुलेटर, त्याच्यापेक्षा कमी अलॉय, त्याच्यापेक्षा कमी सेमीकंडक्टर, त्याच्यापेक्षा कमी कंडक्टर. ये रिलेशंस आपको यहाँ पे मालूम होना चाहिए, दैट इज द इम्पॉर्टंट. ही जी रेजिस्टिविटी है ना बेटा, रेजिस्टिविटी मैं यहाँ पे लिखता हूँ, दैट इज कॉल्ड एज द रेजिस्टिविटी. ही कॉन्स्टंट असते अँड इट इज डिपेंड अपॉन द मटेरियल. मटेरियल बदललं की त्याची काय बदलते रे, रेजिस्टिविटी. रेजिस्टिविटी इज अ कॉन्स्टंट टर्म, इट इज डिपेंड अपॉन दॅट मटेरियल. If the material changes, then the resistivity value is also changes, that having the unit ohm meter. हे आपल्याला कळालं पाहिजे. रेजिस्टिविटी ऑफ सुपर कंडक्टर, इस पे क्वेश्चन आ चुका था. सुपर कंडक्टर, सुपर कंडक्टर किसको बोलेंगे बेटा, सुपर कंडक्टर ज्याचा कमीत कमी रेजिस्टन्स असतो. सुपर कंडक्टर इज कैसे लेंगे, देख लो बेटा, कम से कम रेजिस्टन्स. आता आपल्याला काय करायचं, रेजिस्टिविटी ऑफ सुपर कंडक्टर. कॉमन सेंस क्या है, सुपर कंडक्टर बोले तो कंडक्ट बहुत सुपर करता है, इसका मतलब रेजिस्टेंस बहुत कम है. बहुत कम, तो कम से कम कितना हो सकता है, जीरो. अगर मैंने इस फॉर्मूले में यहाँ पे जीरो ले लिया तो यहाँ पे रो की वैल्यू भी कितनी आएंगी, जीरो. सो दैट इज नथिंग बट रेजिस्टिविटी ऑफ द सुपर कंडक्टर इज ऑलवेज जीरो. तो ये हमेशा कितनी होती है बेटा, जीरो असते रेजिस्टिविटी ऑफ दैट सुपर कंडक्टर. हे आपल्याला इथे रिलेशन्स समजले पाहिजेत, दॅट आर द मेन इंपॉर्टंट पॉइंट्स. ओके, तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. रेजिस्टिविटी इज इंपॉर्टंट पार्ट इज दैट की रेजिस्टिविटी ऑफ द सुपर कंडक्टर जीरो. वेगवेगळ्या मटेरियलची रेजिस्टिविटी अलग अलग होती है, दैट इज अ कांस्टेंट टर्म एंड दैट इज डिपेंड अपॉन लेंथ, एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया, ह्याच्यावरती हे डिपेंड है. ठीक है, तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. अभी हम आगे जाएंगे. आगे कहाँ पे जाएंगे, सो लुक एट हियर बेटा. आता इथे आपण रेजिस्टिविटी घेतली. आता रेजिस्टिविटी सारखीच अजून एक प्रॉपर्टी असते, दॅट इज कॉल्ड ॲज द कंडक्टिव्हिटी. एक असते रेजिस्टिविटी आणि दुसरी आहे काय रे बेटा, कंडक्टिव्हिटी. आता आपण जर इथे पाहिलं तो यहाँ पे देख लो बेटा, व्हॉट इज दॅट कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 बाय रेजिस्टिव्हिटी. ओके, आता ही प्रोपोर्शनॅलिटी असते, पण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मी 0 घेतलं आहे, सॉरी 1 घेतलं आहे. तर कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय सिग्मा इज इक्वल टू 1 बाय रो. आणि इथे जर पाहिलं आपण तर याला आपण म्हणूया कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी ही पण एक प्रॉपर्टी असते आणि रेजिस्टिव्हिटी ही एक प्रॉपर्टी असते. ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स जास्त आहे त्याच्याकडे रेजिस्टिव्हिटी प्रॉपर्टी, ज्याच्याकडे कंडक्टन्स जास्त आहे दॅट इज कॉल्ड द कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी. आता याचा जर युनिट घ्यायचा असेल, सो दॅट इज हियर एसआय युनिट. अगर इसका एसआय यूनिट लेना है तो दैट इज कॉल्ड एज द मो पर मीटर. सो दैट इज हियर. हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत, रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी. अभी यहाँ पे देख लो, ये दोन्ही कसे तर बेटा उलटे है. यहाँ पे रेजिस्टिव्हिटी मॅक्झिमम आहे, तिथे कंडक्टिव्हिटी मिनिमम असणार. जिथे रेजिस्टिव्हिटी मिनिमम आहे तिथे कंडक्टिव्हिटी मॅक्झिमम असणार. हे फार महत्त्वाचं आहे. आणि याच्यावरती इम्पॉर्टंट पार्ट इज नथिंग बट रेजिस्टिव्हिटी इज डिपेंड ऑन, ऐका नीट, रेजिस्टिव्हिटी इज डिपेंड अपॉन द टेम्परेचर. मैं यहाँ पे लिख रहा हूँ, resistivity depend on टेम्परेचर अँड इट वर्क लाईक द PTC. ही PTC वरती, इसका मतलब काय झालं, टेम्परेचर वाढला रेजिस्टिव्हिटी वाढली. जर टेम्परेचर वाढलं रेजिस्टन्स वाढलं तर PTC ऑफ रेजिस्टन्स, इथं PTC ऑफ द रेजिस्टिव्हिटी. आपण टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स घेतलं. आपल्याला आठवतं फॉर्म्युला काय आला होता बेटा, RT इज इक्वल टू क्या आया था, R0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा टी. ओके, इथं पॉझिटिव्ह घेतलं होतं PTCसाठी आणि निगेटिव्ह कधी घेऊ NTCसाठी. आता मी इथं रिप्लेस करतो बेटा, RT के जगह पे मैं यहाँ पे लिखता हूँ रोटी इज इक्वल टू, रोटी कपड़ा मकान नहीं बेटा, रोटी इज नथिंग बट खाने की रोटी नहीं है, रोटी दैट इज द रेजिस्टिविटी एट T डिग्री सेल्सियस. यहाँ पे लिखता हूँ मैं रो 0 इन ब्रैकेट 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा टी. लुक एट हियर बेटा,
इथे जर पाहिलं तर हे कुणासाठी आहे, रेजिस्टन्स टेम्परेचर कोइफिशिएंट, याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स ॲट टी डिग्री सेल्सियस. तो यहाँ पे क्या बोलेंगे, रेजिस्टिविटी ॲट टी डिग्री सेल्सियस, रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सियस, रेजिस्टिविटी ॲट 0 डिग्री सेल्सियस, दॅट इज कॉल्ड टेम्परेचर कोइफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स. याला म्हणायचं टेम्परेचर कोइफिशिएंट ऑफ रेजिस्टिविटी. अँड दॅट डेल्टा टी इज कॉल्ड चेंज इन टेम्परेचर. इथे पण डेल्टा टी कोण आहे, चेंज इन टेम्परेचर. याला परत प्रूव्ह करत बसायचं नाही आहे. बाय वन गेट वन फ्री जो फॉर्म्युला रेजिस्टन्ससाठी आला होता टेम्परेचर कोइफिशिएंटचा, तोच आपण रेजिस्टिविटीसाठी घेतोय. फक्त लिटल बिट चेंजेस, दॅट ट्रिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक वेळेस आपण त्याला डेव्हलपच करत बसावं असं कंपल्सरी नाही आहे. तो हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. तर हे झालं आपल्याला रेजिस्टिविटी डिपेंड ऑन, कुणावरती डिपेंड आहे बेटा, टेम्परेचरवरती ही डिपेंड आहे. आता मोस्टली जर पाहिलं, चलो मान लिया आपल्याकडे दोन इम्पॉर्टंट पॉईंट आले. एक पॉईंट कोणता आला, एक पॉईंट इज नथिंग बट टेम्परेचर कोइफिशिएंट आणि दुसरा आला रेजिस्टिविटी कंडक्टिविटी हा पॉईंट आला. पण मोस्टली एक्झामला क्वेश्चन्स येतात कसे, तर एक्झामला क्वेश्चन येतात रिलेटेड टू द, सो दॅट इज कॉल्ड ॲज द स्ट्रेचिंग कंडीशन ऑफ वायर. NCERT IMP पॉईंट है, दैट इज द इम्पॉर्टंट NCERT IMP पॉईंट है, मैं यहाँ पे लिखता हूँ. सो आणि ते म्हणजेच काय, स्ट्रेचिंग कंडिशन किंवा स्ट्रेचिंग ऑफ वायर. इथे जर पाहिलं मी तर मैं यहाँ पे देख लो, मी इथं लिहितोय. सो दॅट इज द NCERT IMP. व्हॉट इज दॅट NCERT IMP? स्ट्रेचिंग ऑफ वायर. स्ट्रेचिंग ऑफ वायर. वायर इज नथिंग बट द कंडक्टर. आपने को इतना मालूम है, एखाद्या कंडक्टरला आपण स्ट्रेच केलं तर लेंथ वाढणार आहे, क्रॉस सेक्शनल एरिया कसा होणार आहे बेटा, कम होणार आहे. तर आपल्याला क्वेश्चन काय येतो, व्हॉट इज दॅट क्वेश्चन, अँड क्वेश्चन इज नथिंग बट calculate the resistance of wire when its length is doubled. ओके, एक वायर आहे, त्या वायरचा रेजिस्टन्स काढायचा आहे ज्या वेळेस त्याची लेंथ कशी केली आपण, डबल केली, त्याला स्ट्रेच केलं, ऐसा आएगा. आता क्वेश्चन कधी पण कसा येला हे आपल्याला कळायला पाहिजे बेटा. देख लो ठीक से, स्ट्रेचिंग ऑफ वायरमध्ये इम्पॉर्टंट इज नथिंग बट, एखाद्या वेळेस आपण वायरला स्ट्रेच करतो किंवा त्याला आपण छोटा करतो, कॉम्प्रेस करतो, दॅट टाईम वन टर्म इज ऑलवेज कॉन्स्टंट, दॅट इज कॉल्ड ॲज द व्हॉल्यूम. त्याच्या व्हॉल्यूममध्ये बदल होणार नाही, त्याच्या शेपमध्ये बदल होईल. जर मी असं केलं, सिम्पल आहे बेटा, मी जे सांगतो हे कळायला पाहिजे. मी जर वायरला असं स्ट्रेच केलं, लेंथ बढ़ गई, क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाला, व्हॉल्यूम आहे तेवढंच आहे, फक्त शेप बदलला. शेप बदलने से व्हॉल्यूम नाही बदलता है, व्हॉल्यूम आहे तेवढंच आहे. तर इम्पॉर्टंट की पॉईंट ऑफ दॅट क्वेश्चन किंवा इम्पॉर्टंट की पॉईंट ऑफ दॅट पॉईंट इज नथिंग बट फॉर द स्ट्रेचिंग कंडिशन ऑफ दॅट वायर ऑलवेज व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट. ओके, मग दोन कंडिशन आहेत, एक कंडिशन इनिशियल आहे आणि दुसरी कंडिशन फायनल आहे. इनिशियल कंडिशनला लेंथ आपण L1 घेऊया, क्रॉस सेक्शनल एरिया A1 घेऊया. ओके, आणि फायनल कंडिशनला लेंथ L2 घेऊया, क्रॉस सेक्शनल एरिया A2 घेऊया. इनिशियलला व्हॉल्यूम V1 आहे आणि फायनलला व्हॉल्यूम V2 आहे. तो यहाँ पे देखा जाए तो स्ट्रेचिंग कंडीशन ऑफ वायर मध्ये इंपॉर्टंट पॉइंट वी हैव टू कंसिडर, दैट इज नथिंग बट वॉल्यूम रिमेन सेम. वॉल्यूम रिमेन सेम. आता हे वॉल्यूम कसं असणार आहे, सेम. म्हणजे मी इथं असं म्हणेल, सो दॅट इज अ VI इज इक्वल टू VF. सो दॅट इज नथिंग बट द पोटेन्शियल, इट इज अ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ इनिशियल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ फायनल. बेटा व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, कुठलाही कंडक्टर आहे, चलो मान लिया बेटा, सो दॅट इज द कंडक्टर, आणि या कंडक्टरला जर आपण पाहिलं तर याचं व्हॉल्यूम घ्यायचं आहे आपल्याला, तर काय येईल रे बेटा, क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ. सो इनिशियल आहे म्हणून इथे घेऊया मी A1 L1 इज इक्वल टू, सो दॅट इज हियर A2 L2, सो दॅट इज हियर. हे आपल्याला कळायला पाहिजे. तो मैं यहाँ पे क्या लिखता हूँ, दैट इज हियर A1 बाय A2 इज इक्वल टू L2 बाय L1. इसको मत भूलो हां बेटा. सो आता आपण यांचा रेशो काढूया. दॅट रेशो इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. रेशो काढायचा आहे. इथे जर पाहिलं आपण तर सिम्पल आहे, या वायरला आपण काय केलं बेटा, स्ट्रेच केलं आहे, लेंथ बदलली, क्रॉस सेक्शनल एरिया बदलला, व्हॉल्यूम बदललं नाही, रेजिस्टिविटीसुद्धा बदलली नाही आहे, कारण मटेरियल नाही बदला आहे, दॅट इज डिपेंड अपॉन दॅट मटेरियल. तो यहाँ पे देख लो, रेजिस्टिविटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, रेजिस्टिविटी इज इक्वल टू काय घेतो रे आपण, RL अपॉन A. सो दॅट इज हियर, सो रो एल, यहाँ पे देख लो गलत फॉर्म्युला हो गया. आपण काय घेतोय हे कळायला पाहिजे की काय आहे आपलं, की रेजिस्टन्स इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. सो देअर फोर रो इज इक्वल टू RA.
सो दैट इज़ हियर, किंवा आपल्याला एवढं घेतलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. चलो मान लिया इतना ही फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मी कुठला घेतो बेटा, सिम्पल आहे, हा रेझिस्टिव्हिटीच्या फॉर्ममधला रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. इनिशियल कंडिशनला रेझिस्टन्स किती आहे R1, फायनल कंडिशनला रेझिस्टन्स किती आहे R2, 1 फॉर इनिशियल अँड 2 फॉर द फायनल. आता मी याला डेव्हलप करतो, देख लो बेटा, आपको यहाँ तो मालूम है, हे फॉर्म्युला माहिती आहे, R इज इक्वल टू रो L अपॉन A. मी रेशो घेतो, दॅट रेशो इज हियर R1 बाय R2. R1 बाय R2 इज इक्वल टू काय रे बेटा, रो 1 बाय रो 2 इंटू L1 बाय L2 इंटू A2 बाय A1. कारण इथं A2 बाय A1 का आलं, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट बेटा, कारण प्रोपोर्शनॅलिटी कशी आहे रे, इन्व्हर्सली आहे. दॅट अँड दॅट गेट कॅन्सल, कारण मटेरियल चेंज नाही झालेलं आपलं. आता हम आगे जाएंगे बेटा, जैसे ही आगे जाएंगे, कैसे जाएंगे देख लो, व्यवस्थित लक्ष दे मी काय सांगतोय ते. सो दॅट इज कॉल्ड R1 बाय R2 इज इक्वल टू, R1 बाय R2 इज इक्वल टू L1 बाय L2 इंटू A2 बाय A1. आपल्याला लेंथमधला फरक सांगितला आहे त्यांनी, लेंथ क्रॉस सेक्शनल एरियाबद्दल काहीच बोलले नाहीत ते आपल्याला. तो मी इथे काय करतो बेटा, देख लो, यहाँ पे A2 बाय A1 को रिप्लेस करता हूँ. A1 बाय A2 काय आहे बेटा, L2 बाय L1. तर A2 बाय A1 काय असेल रे, L1 बाय L2. तर याची व्हॅल्यू मी इथे काय घेतो, सो दॅट इज कॉल्ड L1 बाय L2. आर यू गेटिंग माय पॉइंट. तो समझ में आना चाहिए. दॅट इज कॉल्ड एज द R1 बाय R2 इज इक्वल टू, R1 बाय R2 इज इक्वल टू, इथे घेतो मी L1 अपॉन L2 इंटू, हे इकडे आहे L1 अपॉन L2. सो दॅट इज हियर R1 बाय R2 इज इक्वल टू L1 बाय L2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. डोंट फॉरगेट अबाउट दॅट. आणि इथे एक इम्पॉर्टंट रिलेशन सांगतो, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथचा स्क्वेअर. कारण आपण स्ट्रेचिंग कंडिशन घेतो, स्ट्रेचिंग कंडिशनमध्ये स्पेसिफिक रेझिस्टन्स काढताना रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ, पण स्ट्रेचिंग कंडिशनमध्ये रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथचा स्क्वेअर. दैट रिलेशन इज वेरी इंपॉर्टेंट. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट. अभी हम यहाँ पे देख लो बेटा, ये क्वेश्चन हम सॉल्व करेंगे. आता हा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. हा क्वेश्चन काय, कॅल्क्युलेट द रेझिस्टन्स ऑफ द वायर व्हेन इट्स लेंथ इज डबल. म्हणजे मी असं म्हणू शकतो की सेकंड कंडिशनची लेंथ ही पहिल्याच्या काय रे बेटा, डबल आहे. ओके, सो दॅट इज द रेशो इज हियर R1 बाय R2 इज इक्वल टू, सो दॅट इज हियर काय येईल रे बेटा, L1 बाय L2 आणि इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. सो सिंपल सी बात है, यहाँ पे देख लो बेटा, इंडिव्हिज्युअल स्क्वेअर केला तरी चालेल. L1 दॅट इज कॉल्ड L1 स्क्वेअर आणि L2 ची व्हॅल्यू किती आहे रे, 2L1. दॅट इज नथिंग बट द, याला आपण काय म्हणू शकतो रे, 4L1 स्क्वेअर, कारण याचा स्क्वेअर केला. दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. दॅट इज हियर R1 बाय R2. मग आपण इथे घेऊया, दॅट इज R1 बाय R2 इज इक्वल टू, R1 बाय R2 इज इक्वल टू 1/4. देअरफॉर R2 इज इक्वल टू 4R1. याचा अर्थ लेंथ डबल केली तर रेझिस्टन्स किती टाइम्स झाला बेटा, 4 टाइम्स. लेंथ जर ट्रिपल केली तर रेझिस्टन्स 9 टाइम्स. लेंथ जर 4 टाइम्स केली आहे तर रेझिस्टन्स 16 टाइम्स, कारण त्या टाइम्सचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर. आर यू गेटिंग माय पॉइंट. बहुत भारी बता रहा हूँ मैं. तर हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजे. दॅट इज द इम्पॉर्टंट. लेंथ डबल केली, पहिल्यांदा रेझिस्टन्स कितना था R, लेंथ कितनी थी L, लेंथ काय केली, डबल केली, रेझिस्टन्स किती झाला, 4 टाइम्स. हे समजलं पाहिजे. दॅट इज द रिलेशन. कधी बी इतना याद रखो, कधी पण एवढं डोक्यात ठेवायचं, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. स्ट्रेचिंग कंडिशन घेताना एवढं डोक्यात ठेवायचं की व्हॉल्यूम रिमेन्स सेम. ओके, व्हॉल्यूम काय आहे बेटा, सेम आहे, रेझिस्टिव्हिटीसुद्धा सेम आहे. आणि व्हॉल्यूम सेम घेताना आपण येतं रिलेशन घेतल्यानंतर कळेल, इन द स्ट्रेचिंग वायर रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथचा स्क्वेअर. ठीक आहे, तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. एकदम इंटरेस्टिंगमध्ये सांगितलं मी. इथं दिलं आहे ना, व्हॉल्यूम रिमेन सेम, आणि सुरुवातीचं व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम, याच्यावरून हे व्हॅल्यू काढली आणि ह्या आपल्या स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं आणि आपल्याला मिळाला R1 बाय R2 इक्वल टू L1 बाय L2चा स्क्वेअर आहे. डबल केलं, डबलचा स्क्वेअर 4 होईल, ट्रिपलचा स्क्वेअर 9 होईल, 4 टाइम्सचा 16 होईल, 5 टाइम्सचा 25 होईल. ठीक है ना. तो ये समझ में आना चाहिए. चलो अभी हम आगे जाते हैं. काय बाबा, कुठे जाऊया पुढे. आता आपण इथे रिलेशन्स पुढे घेताना आपण काय करूया, हे आपण लेंथच्या बाबतीमध्ये घेतलं. आता क्वेश्चन असा येईल, व्हॉट इज दॅट क्वेश्चन. क्वेश्चन देखो, कॅल्क्युलेट द रेझिस्टन्स ऑफ, देख लो बेटा, नेक्स्ट क्वेश्चन घेतो. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द रेझिस्टन्स ऑफ वायर व्हेन इट्स radius reduced to half.
त्याची रेडियस रिड्यूस टू काय रे बेटा हाफ. आता आपण काय केलं आहे, एखाद्या वायरला इतना छोटा कर दिया आणि त्याची रेडियस आता बघ छोटा नाही केला आपण. कॅल्क्युलेट द रेझिस्टन्स ऑफ द वायर वेन द रेडियस रिड्यूस टू हाफ, म्हणजे त्याला अजून ओढलंच आहे आपण नो प्रॉब्लेम, पण त्याची रेडियस कमी झाली ना. ज्यावेळेस लेंथ वाढते त्यावेळेस रेडियस काय होत असते बेटा कमी होत असते. तो सिंपल सी बात है ना, जितना लंबा हो जाएगा उतना पतला हो जाएगा, दैट इज़ द कॉमन सेंस है. हे आपण आता इथे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे देख लो. लुक एट हियर बेटा. चलो मान लिया मैंने इतना तो हटा दिया. ओके बघा मी कसा क्वेश्चन सॉल्व करतो आहे. कंडिशन्स ही फार महत्त्वाची आहे. प्रत्येक पॉईंट्स आपल्याला समजले पाहिजेत. स्टडी एकदम डिटेलमध्येच झाली पाहिजे. ओके क्या कर रहा हूँ मैं देख लो ठीक से. आता आपल्याला फॉर्म्युला काय दिला आपल्याला माहिती आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द, आपल्याला माहिती आहे दॅट इज द आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. सो दॅट इज हियर. आता आपण इथे काय घेतो R1 बाय R2 इज इक्वल टू रेशो घेऊया आपण. रेशो जर घेतला तर काय येईल रे बेटा रो1 बाय रो2 इंटू L1 बाय L2 आणि इंटू काय येईल रे बेटा A2 बाय A1 का घेतलं इन्वर्सली प्रोपोर्शनल, दैट एंड दैट गेट कैंसल. ओके दैट एंड दैट गेट कैंसल. अभी हम यहाँ पे जाएंगे. काय घेतोय मी इथं बघ R1 बाय R2 इज इक्वल टू काय घेतलं आपण रे बेटा L1 बाय L2 इंटू A2 बाय A1. लेकिन ज़्यादा टेंशन लेने की ज़रूरत नहीं है. बघ बर बेटा L2 बाय L1 म्हणजे A1 बाय A2. जर मी L1 बाय L2 घेतलं तर काय येईल रे बेटा A2 बाय A1. सो L1 बाय L2 को रिप्लेस किया तो क्या आएगा बेटा A2 बाय A1. आर यू गेटिंग माई पॉइंट. बहुत भारी बताया मैंने. सो R1 बाय R2 इज इक्वल टू दैट इज कॉल्ड एज द A2 बाय A1 इंटू A2 बाय A1. म्हणजे काय झालं रे बेटा R1 बाय R2 इज इक्वल टू A2 का स्क्वेअर अपॉन काय रे बेटा A1 का स्क्वेअर. सो दॅट इज द फॉर्म्युला. पण आपल्याला माहिती आहे की त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया हा सर्क्युलर आहे. म्हणजे मी असं घेतो R1 बाय R2 इज इक्वल टू A2 म्हणजेच काय रे बेटा पाय R स्क्वेअर. सो R स्क्वेअर म्हणजे R2 स्क्वेअर त्याचा स्क्वेअर अपॉन पाय R1 स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर. देखो बेटा स्क्वेअर का स्क्वेअर है. सो दैट इज कॉल्ड R1 बाय R2 इज इक्वल टू दैट पाय एंड पाय गेट कैंसल, दैट इज R टू द पावर 4 अपॉन R टू द पावर 4 अपॉन R1 टू द पावर 4. दॅट इज द रिलेशन. हे रिलेशन्स आपल्याला कळालं पाहिजे. कधी भी मत भूलो. तिथे लेंथची पॉवर 2 झाली होती, इथे रेडियसची पॉवर काय आहे बेटा 4 आहे. म्हणजे इथे कळालं पाहिजे रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द R टू द पावर 4. इस पे भी क्वेश्चन आ चुका था. आपल्याला कळालं पाहिजे प्रोपोर्शनॅलिटी कशी आहे इन्व्हर्सली आहे. पॉवर किती आहे रेडियस असेल तर 4 पॉवर, लेंथ असेल तर 2 पॉवर. कधी स्ट्रेचिंग कंडिशन, दॅट इज फॉर स्ट्रेचिंग कंडिशन. स्ट्रेचिंग कंडिशन असलं की माइंडमध्ये असं ब्लिंक झालं पाहिजे, अरे 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 सरने ये पॉईंट लिया, ए पॉईंट घेतला. हे आपल्याला कळालं पाहिजे. तर हे रिलेशन्स आपल्याला इथे कळालं. चलो हम अभी क्वेश्चन सॉल्व करेंगे. व्हॉट इज दॅट क्वेश्चन. सो क्वेश्चन काय असेल. सो क्वेश्चन इज हियर. आणि तो क्वेश्चन म्हणजेच काय आहे कॅल्क्युलेट द रेझिस्टन्स ऑफ वायर व्हेन इट्स रेडियस रिड्यूस टू हाफ. आता बघ बेटा रेडियस रिड्यूस म्हणजेच काय दुसऱ्याची रेडियस ही पहिल्याच्या काय झाली रे बेटा हाफ झाली. R2 इज इक्वल टू R1 बाय 2. ओके आपल्याला माहिती आहे व्हॉट इज दॅट रेशो, दॅट इज कॉल्ड ॲज द R1 बाय R2 रेझिस्टन्स इज इक्वल टू आणि ते म्हणजेच काय आहे R2 टू द पावर 4 अपॉन R1 टू द पावर 4. सो दॅट इज हियर R1 बाय R2 इज इक्वल टू R2 ची व्हॅल्यू किती आहे बेटा R1 टू द R1 बाय 2 त्याची पॉवर किती घेऊया 4 अपॉन R1 टू द पावर 4. सो R1 बाय R2 इज इक्वल टू इथे R1 ची पॉवर किती येईल रे बेटा 4 अपॉन 2 ची पॉवर 4 किती येईल 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16. So that is here 16 upon R1 to the power 4. That is and that get cancel. So क्या आएगा बेटा देख लो R1 by R2 काय येईल पहा इकडे R1 by R2 is equal to 1 by 16 upon 1. So that is R1 by R2 is equal to 1 by 16. Therefore R2 is equal to 16 R1. म्हणजे रेजिस्टन्स वाढलं ना.
रेडियस कमी झाली, रेजिस्टन्स वाढला, लेंथ वाढली, रेजिस्टन्स वाढला, लेंथ बरोबर स्क्वेअर, रेडियस बरोबर पावर 4, ये आपको समझ में आना चाहिए। जर आपल्याला रिड्यूस टू हाफ झाली आहे तो कितना हो गया बेटा 16, रिड्यूस टू 1/3 असेल तर आपल्याला 1/3 3 × 3 6 सॉरी 3 × 3 9 9 × 3 आणि परत 27 × 3 दॅट बिकम, बघा पावर 4 पर्यंत किती डिटेलमध्ये जाते आहे। तर हे रिलेशन्स कभी भी मत भूलो, इतना भारी सुपर बताया ना मैंने, एकदम इंटरेस्टिंग, कधीच विसरायची गरज नाही। कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं आहे। स्ट्रेचिंग वायरमध्ये इम्पॉर्टंट व्हॉल्यूम रिमेन्स सेम, रेझिस्टिव्हिटी रिमेन्स सेम, इम्पॉर्टंट पॉईंट हा झाला। परत आपण कळायला पाहिजे की लेंथ बरोबर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथचा स्क्वेअर आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियसची पावर 4, ठीक है। तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए, हे प्रत्येक गोष्ट तुला बेटा समजलीच पाहिजे, ठीक आहे। ओके, तर हे 2 पॉईंट घेतले आणि त्यांचे एक एक क्वेश्चन घेतले। नेक्स्टच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे भरपूर क्वेश्चन्स घेऊया, पण कन्सेप्ट क्लियरन्ससाठी दैट क्वेश्चन इज वेरी इंपॉर्टेंट फॉर अस। यहाँ पे देख लो, कभी भी इतना ही ध्यान में रखो बेटा, एक लेक्चर 2 बार 3 बार 4 बार देख लो, कंसेप्ट अच्छे से क्लियर करो, शॉर्ट नोट निकालो, रिलेटेड टू दैट प्रैक्टिस करो, एकदम परफेक्शन पॉझिटिव्ह मार्क मिळाले पाहिजेत, दॅट इज द इम्पॉर्टंट। कन्सेप्ट क्लिअरन्स फार महत्त्वाचं आहे, थिंकिंग लेवल बढ़ाओ। आता मी जर इथे पाहिलं तर इथे चलो मान लिया मैंने हे तर पॉईंट घेतला आणि याच्यावरूनच आता अजून एक इम्पॉर्टंट आहे, ऑन द बेसिस ऑफ रेझिस्टिव्हिटी अँड कंडक्टिव्हिटी द मटेरियल इज डिवायडेड इंटू 3 टाइप्स। इथे मी अजून एक पॉईंट घेतो, ऑन द बेसिस ऑफ resistivity and conductivity material is divided into 3 types. Number 1, conductor. Number 2, insulator. Number 3, सेमी कंडक्टर। बच्चे क्या बोलते हैं, ज्याच्यातून करंट फ्लो होतो त्याला कंडक्टर म्हणायचं, ज्याच्यातून करंट फ्लो होत नाही त्याला इन्सुलेटर म्हणायचं, आणि ज्याच्यातून कधी फ्लो होतो कधी नाही त्याला सेमी कंडक्टर। हे तर आपण सांगत होतो, पण दॅट आर द बेसिक। मी इथं इम्पॉर्टंट पॉईंट काय घेतो हे कळायला पाहिजे। कंडक्टर किसको बोलेंगे, ज्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी, सो दॅट इज द सिग्मा, ही व्हॅल्यू मॅक्झिमम पाहिजे, आणि रेझिस्टिव्हिटी दॅट इज द रो, ही व्हॅल्यू कशी पाहिजे, मिनिमम। असा कंडक्टर ज्याची रेझिस्टिव्हिटी मिनिमम आहे पण कंडक्टिव्हिटी मॅक्झिमम आहे त्याला आपण कंडक्टर म्हणूया। आता याच्या उलट याच्यात असणार आहे, याच्यामध्ये देखलो बेटा कंडक्टिव्हिटी जी आहे, कंडक्टिव्हिटी दॅट इज हियर मिनिमम and resistivity ही काय रे बेटा, मॅक्झिमम। जिथे रेझिस्टिव्हिटी मॅक्झिमम आहे म्हणजे ऑब्वियसली कंडक्टिव्हिटी मिनिमम, इन्सुलेटर। जिथे कंडक्टिव्हिटी मॅक्झिमम आहे ऑब्वियसली रेझिस्टिव्हिटी मिनिमम, दॅट इज कॉल्ड एज द कंडक्टर। हे इन्सुलेटर आहे आणि कंडक्टर आहे। ओके, सेमी कंडक्टर क्या है, तो देख लो बेटा, इट्स रेझिस्टिव्हिटी एंड conductivity lies between conductor and insulator. कंडक्टर अँड इन्सुलेटर सिंपल आहे। रेझिस्टिव्हिटी जास्त आहे म्हणजे कंडक्टिव्हिटी कमी आहे, इन्सुलेटर। कंडक्टिव्हिटी जास्त आहे म्हणजे रेझिस्टिव्हिटी कमी आहे, दॅट इज कॉल्ड कंडक्टर। आणि त्यांची रेझिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी लाइज बिटवीन कंडक्टर एंड इन्सुलेटर, दैट इज कॉल्ड सेमी कंडक्टर। तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए, द इंटरेस्टिंग पार्ट इज देयर, ठीक है। तो आज के लिए इतना ही काफ़ी है, सो दैट इज़ द पैकअप।